अशोक खरात प्रकरणामध्ये आपण गेल्या 15-20 दिवसामध्ये बघतोय, की महाराष्ट्रामधल्या बहुतांश सर्व राजकीय पक्षांचे या ना त्या स्वरूपामध्ये त्याच्याशी लागेबंधे असल्याचं समोर येतंय. आणि भारताचा इतिहास जर आपण बघितला राजकीय पक्ष आणि भोंदू बाबा बुवा यांच्या संबंधातला, तर आपल्याला असं म्हणावं लागेल, की स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये आणि स्वातंत्र्य मिळालं त्यानंतरच्या सुरुवातीच्या काही कालखंडामधले आपले राजकीय नेते हे कितीतरी जास्त दूरदृष्टी असलेले आणि या सगळ्या गोष्टींपासून दूर राहणारे होते. परंतु त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये टप्प्याटप्प्याने आपल्या आजूबाजूचा हा जो सामाजिक राजकीय भवताल आहे, तो अधिक अधिक या स्वरूपाच्या भोंदू बाबा बुवांना बळी पडणारा घडलेला आहे. म्हणजे आज कदाचित याच्यावरती विश्वास ठेवणं अवघड होईल, की या देशाचा पहिला पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे स्वतः रूढ अर्थाने त्यांच्या आयुष्यामध्ये धार्मिक म्हणावं अशा स्वरूपाची कोणतीही गोष्ट करत नसत आणि तरी देखील या देशाने त्यांच्यावरती प्रचंड प्रेम केलं आणि वर्षानुवर्ष त्यांच्या म्हणण्याला मान देऊन लोकांना निवडून दिलं. म्हणजे राजकारणामध्ये निवडून येण्यासाठी बाबाबुवांची गरज असते हे जे आजच्या कालखंडामध्ये एक जणू काही कंपल्सरी भाग केल्यासारखं झालेलं आहे, त्याच्यापेक्षा वेगळं वास्तव या देशामध्ये 50-60 वर्षापूर्वीच राहिलेलं आहे. कम्युनिस्ट पक्ष ज्या 3 राज्यांमध्ये निवडून येत राहिला भारतामध्ये, तिथे देखील या स्वरूपाच्या बाबाबुवांच्या पासून दूर राहून जनहिताची कामं करून त्याच्यावरती बोलून राजकारणामध्ये टिकता येतं. दक्षिणेमधल्या तामिळनाडू सारख्या राज्यामध्ये देखील या गोष्टी घडलेल्या आहेत. परंतु गेल्या काही वर्षामध्ये, इस्पेशली गेल्या 10-12 वर्षामध्ये भाजप हा पक्ष जेव्हापासून सत्तेमध्ये आलेला आहे, त्यावेळेला या स्वरूपाच्या भोंदू बाबा बुवा आणि त्यांच्या अनुषंगाने येणाऱ्या गोष्टी यांचं जणू काही इन्स्टिट्यूशनलायझेशन किंवा संस्थीकरण झालेलं आहे असं म्हणायला भरपूर वाव आहे. म्हणजे पूर्वीच्या कालखंडामध्ये इंदिरा गांधींचा स्वतःचा एक कोणीतरी गुरु होता आणि त्याचं ते ऐकायचे, त्याच्याकडे ज्योतिष बघायला जायचे, अशा स्वरूपाच्या गोष्टी कानावरती यायच्या. नरसिंहरावांच्या कालखंडामध्ये चंद्रास्वामी हा एक तांत्रिक होता ज्याच्याविषयी मोठ्या प्रमाणात चर्चा केली जायची. सत्यसाई बाबाचे भक्त असलेले विलासराव देशमुख किंवा शिवाजीराव पाटील चाकूरकर, अशोक चव्हाण अशा स्वरूपाचे नेते महाराष्ट्रामध्ये आपण बघितलेले आहेत. परंतु ते त्यांच्या पुरतं मर्यादित होतं. एखादी विचारधारा आणि पक्ष हा पूर्णपणे जणू काही याच पद्धतीचं समर्थन करतोय असं गेल्या 10-12 वर्षामध्ये दिसायला लागलेलं आहे. आणि मला वाटतं की हा अजिबात ऍक्सिडेंट नाही, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. हे अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं धर्मकारण आणि राजकारणाची ज्या पद्धतीनं आपल्या समाजामध्ये सांगड घातली गेलेली आहे, त्याला आलेलं एक विषारी फळ आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे. बहुतांश हे भोंदू बाबा बुवा हे धार्मिक राजकारणाचे त्या अर्थाने अग्रदूत असतात. म्हणजे सुरुवात धार्मिक राजकारणाची करण्यासाठी, धर्माच्या नावावरती केल्या जाणाऱ्या राजकारणाची सुरुवात करण्यासाठी अतिशय सोपा मार्ग या भोंदू बाबा बुवांच्या प्रवचनाच्या माध्यमातून जातो. गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात उत्तरेतून येणाऱ्या बाबाबुवांचं पीक जर तुम्ही बघितलं तर त्यामध्ये आपल्याला सहज लक्षात येईल की जाणीवपूर्वक बहुतांश सत्ताधारी पक्षाचे खासदार, आमदार आणि मोठे मोठे नेते हे उत्तरेतले अशा भोंदू बाबा बुवांची प्रवचनं ही महाराष्ट्रातल्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये आयोजित करतायत आणि त्याला लक्षावधीचे मॉब जमवले जात आहेत. ज्याच्यामध्ये तो मिश्रा नावाचा एक जो काय रुद्राक्ष देऊन आणि त्याच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी दुरुस्त केल्या जातात, सगळे आजार बरे केले जातात, अशा नावाचा एक कथाकथन करणारा व्यक्ती आहे. अनेक नावं या बाबतीमध्ये घेता येतील, जे जाणीवपूर्वक गेल्या काही वर्षांमध्ये केलं जात आहे. आणि धर्माची आणि राजकारणाची एकदा का आपण सांगड घालायची ठरवली आणि धर्माच्या नावावरती उन्माद निर्माण करणं, एखाद्या आपल्या धर्मामधल्या चिकित्सक ज्या परंपरा आहेत त्या परंपरांचा द्वेष करणं आणि दुसऱ्या धर्मातल्या लोकांचा द्वेष करणं, हे सध्याच्या राजकारणाची एका पातळीवरची मोडस ऑपरेंडी आहे. त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये धर्माच्या नावावरती जर कोणी प्रश्न उपस्थित केले तर ती प्रश्न उपस्थित करणारी व्यक्ती ही पहिल्यांदा धर्मद्रोही, देशद्रोही अशी समजली जाते. आणि त्याच्यासाठी आवश्यक असलेला जो अवकाश आहे, एक सामाजिक राजकीय भवताल आवश्यक असतो या स्वरूपाची चिकित्सा होण्यासाठी, तो भवताल हा गेल्या 12-15 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात आक्रसलेला आहे.
महाराष्ट्राचा अभ्यास करणारे काही गंभीर राज्यशास्त्राचे अभ्यासक असं म्हणतात की डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा खून ही त्या दृष्टीनं एक वॉटरशेड लाईन होती की 2013 साली डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा खून झाला आणि त्यानंतरच्या गेल्या 12-13 वर्षामध्ये झपाट्याने या सगळ्या गोष्टी आपल्या राज्याच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये वाढायला लागलेल्या आहेत. आणि त्याविषयीची जी स्टेटमेंट बघितली म्हणजे देशाचे पंतप्रधान असं म्हणतात की गणपतीची प्लास्टिक सर्जरी झालेली होती आणि त्यानंतर अशा प्रकारच्या विधानांची जी एक मोठीच्या मोठी लाईन लागलेली आहे, अशा स्वरूपाची अशास्त्रीय विधानं राजकारणातल्या लोकांनी करायची जी अगदी आजपर्यंत मुंबईच्या महापौरांनी माझा घसा हा कुठल्या तरी जैन मुनींच्या आशीर्वादाने बरा झाला जो डॉक्टरांना बरा होत नव्हता. म्हणजे इतका त्यांच्यामध्ये नाठाळपणा आणि बनचुकेपणा आलेला आहे या राजकारण्यांच्या मध्ये की राजकारण्यांविषयी एक टोकाची अनास्था आणि राग समाज मनामध्ये या अशोक खरात प्रकरणाच्या निमित्ताने सगळीकडे आहे. त्याच्याविषयी मोठ्या प्रमाणात चर्चा चालली आहे आणि असं सगळं चालू असताना देखील मुंबईच्या महापौर अशा स्वरूपाचं स्टेटमेंट करू धजतात. म्हणजे काय परिस्थिती झालेली आहे आपल्या आजूबाजूच्या सामाजिक राजकीय भोवतालाची हे याच्यामधून आपल्या सहज लक्षात येतं. आणि केवळ हे या भोंदू बाबा बुवांपुरतं मर्यादित नाहीये. आपण जर बघितलं तर अभ्यासक्रमामध्ये ज्या पद्धतीनं त्याचं भगवीकरण करण्याचे प्रयत्न गेल्या काही वर्षामध्ये झालेले आहेत. डार्विनचा सिद्धांत उत्क्रांतीचा हा एनसीआरटीच्या अभ्यासामधून बाजूला करण्यात आला. ज्योतिषासारखे कोर्स, फलज्योतिषासारखे कोर्स हे ऑफिशियल अभ्यासक्रमांचा भाग आता झालेले आहेत. पौरोहित्यासारखे कोर्स ऑफिशियल अभ्यासक्रमांचा भाग झालेले आहेत. याचा अर्थ लोकांनी विचार करू नये आणि धर्मग्रंथांमध्ये जे दिलेलं आहे त्या पद्धतीचीच वागणूक त्यांनी करावी, त्याच पद्धतीनं त्यांनी विचार करावा, अशी जर धारणा राजकारणासाठी सोयीची आहे म्हणून पसरवली जात असेल तर स्वाभाविक आहे की त्याला अशोक खरात सारखीच फळं येणार आहे. याच्यापेक्षा वेगळं काही त्याला फळ येण्याची शक्यता नाही. दुसरी बाब आपण ही देखील समजून घ्यायला पाहिजे की राजकारण्यांसाठी आणि भोंदू बाबांसाठी ही एका पातळीवर एकत्र येणं ही त्या दोघांसाठीही सोयीची असलेली आणि विन विन म्हणावी अशा स्वरूपाची युती आहे, ज्याच्यामध्ये एका पातळीवरती राजकारण्यांना भोंदूबुवांच्या आणि त्यांच्या बरोबरीनं असलेला मोठ्या प्रमाणात जोडला गेलेला जनसमुदाय हा सहजी त्यांना भावी मतदार, संभाव्य मतदार म्हणून त्यांच्या बरोबर जोडला जातो. दुसऱ्या बाजूला अशोक खरात प्रकरणात जसं आपल्याला दिसून येत आहे त्या पद्धतीनं बेनामी मालमत्ता, चुकीचे व्यवहार हे सगळे करण्यासाठी एक मोठा त्यांना साथीदार ज्याच्यामध्ये मिळतो की अशा स्वरूपाच्या भोंदू बाबा बुवांच्या वरती प्रश्न विचारले जात नाहीत. ते जनरली चिकित्सेपासून दूर असतात. प्रशासन देखील त्यांची उदो करण्यामध्ये मग्न असतं. त्याच्यामुळे बेनामी व्यवहार करणं, भ्रष्टाचार करणं याच्यासाठी एक अतिशय चांगलं सोयीस्कर पांघरुण या भोंदू बाबा बुवांच्या माध्यमातून राजकारणी लोकांना मिळतं. आणि तिसरी बाब आपण समजून घ्यायला पाहिजे जी थोडीशी मानवी स्वरूपाची आहे ती अशी की राजकारण हे सध्याच्या कालखंडामध्ये एक अतिशय कटथ्रोट कॉम्पिटिशन असलेलं, अतिशय तणावाचं, अनिश्चिततांनी भरलेलं अशा स्वरूपाचं करिअर आहे. आणि अशा याच्यामध्ये ताण येणं, अस्वस्थता येणं, भीती वाटणं, अनिश्चितता वाटणं हे अगदी स्वाभाविक बाब आहे. आणि या परिस्थितीमध्ये ज्याला विज्ञानवादी उत्तरं त्याची आपल्याला म्हणता येऊ शकतील म्हणजे समुपदेशकाकडे जाणं, मानसोपचार तज्ञाची मदत घेणं किंवा काही शास्त्रीय स्वतःच्या जीवन पद्धतीमध्ये बदलाव करणं हे तुमच्या माझ्या सामान्य माणसासाठी वाटतील अशा स्वरूपाचे उपाय आहेत. राजकीय संस्कृती अशा स्वरूपाची सध्या तयार झाली आहे आपल्या आजूबाजूला की सामान्य माणसांच्या दृष्टीने असलेले सामान्य उपाय हे त्यांच्यासाठी नसतात. ते जणू काही एका वेगळ्या राजे राजवाड्यांच्या जमान्यामध्ये राहतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या जबरदस्त प्रश्नांना जबरदस्त उत्तर देणारी काहीतरी त्यांना माणसं लागतात की ज्यांच्याकडे वेगळ्या स्वरूपाचं काहीतरी सामर्थ्य आहे. मला ताण येतो म्हणून मी मानसोपचार तज्ञाकडे काउन्सिलिंग घ्यायला जातो असं एखाद्या राजकारण्यांनी जाहीररित्या सांगणं हे आपल्या समाजामध्ये जवळजवळ दुरापास्त म्हणावी अशा स्वरूपाची गोष्ट आहे. त्यामुळं जसं पाडगावकरांच्या त्या कवितेत म्हटलेलं आहे की प्रत्येकासी येथे हवा कोणीतरी जबरी बुवा जो काढील मनातील साऱ्या उवा चिंतेच्या, अशा स्वरूपाची त्या राजकारण्यांची धारणा झालेली आहे. आणि त्याच्यामुळे त्यांना अशा स्वरूपाचे जबरी उपचार देणारे लोक देखील हवेसे वाटतात. आणि या सगळ्यामधून जे खूप प्रचंड मोठं नेक्सस तयार झालेलं आहे राजकारणी आणि भोंदू बाबा बुवा हे मला वाटतं आपण समजून घ्यायला पाहिजे. पण केवळ राजकारण्यांपुरतंच हे मर्यादित नाही हे आपण समजून हे देखील आपण लक्षात घ्यायला पाहिजे की इथली प्रशासकीय व्यवस्था आणि खेदाची बाब आहे की न्याय व्यवस्था देखील ही याच्यातल्या अनेक गोष्टींना सामील झालेली आपल्याला दिसते.
माध्यमं ही तर मोठ्या प्रमाणामध्ये याचे भागीदार झालेले आहेत. म्हणजे एका बाजूला जी माध्यमं खरातवरती कठोर टीका करणारे अग्रलेख लिहित आहेत, त्याच माध्यमांमध्ये रविवारच्या विशेष अंकामध्ये ज्योतिष छापलं जातं आणि त्याच्यामध्ये त्यांना काहीही अंतर्विरोध वाटत नाही. हे सध्याच्या कालखंडाचं वास्तव आहे. आणि त्या तुलनेनं ज्योतिष छापणं हे सौम्य वाटावं अशा स्वरूपाच्या जाहिराती या इलेक्ट्रॉनिक मीडियावरती आणि सोशल मीडियावरती भोंदूबाबा बुवांच्या आपल्या सगळ्यांना दिसतात. आणि ह्याचा सगळ्यात मोठा संदर्भ आपण समजून घ्यायला पाहिजे, जो मार्केट फोर्सेसशी आहे. गेल्या काही कालखंडामध्ये, खास करून उदारीकरण, जागतिकरण झाल्यानंतरच्या कालखंडामध्ये जी जीवनशैली आपल्या देशांनी अवलंबलेली आहे, त्या जीवनशैलीमध्ये प्रामुख्याने ये दिल मांगे मोर अशा स्वरूपाची ती जीवनशैली आहे की ज्याच्यामध्ये जे मिळालेलं आहे आपल्याला ते पुरे वाटत नाही लोकांना. म्हणजे रूढ अर्थाने आपण बघितलं तर याला बळी पडणारे सगळे राजकारणी, त्याच्याकडे जाणारे सगळे प्रशासकीय अधिकारी यांना काही आयुष्यात कमी नाहीये. त्यांना जे मिळालेलं आहे ते पुरं नाहीये. त्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालेलं आहे, त्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांच्याकडे पैसा आहे, मान मरातब आहे, तरी देखील त्यांना ते पुरंसं वाटत नाहीये आणि त्यांना आणखीनची हाव सुटलेली आहे. आणि हे आपण समजून घ्यायला पाहिजे की हे सध्याची जी चंगळवादी जीवनशैली देश म्हणून आपण अवलंबलेली आहे, त्या चंगळवादी जीवनशैलीचं हे एक अपत्य आहे, हे आपण विसरता कामा नये. म्हणजे एक कालखंड असा होता की ज्या वेळेला असं म्हटलं जायचं की अंधश्रद्धा निर्मूलनाचं वेगळं काम करण्याची काय गरज आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांना देखील हा प्रश्न अनेक वेळेला विचारला जायचा की अंधश्रद्धा निर्मूलनाचं वेगळं काम करण्याची काय गरज आहे. जसं शिक्षणाचा प्रचार प्रसार होईल तसं लोक शहाणे होतील. पण गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याला हे परत परत दिसतंय की शिक्षणाचा प्रचार प्रसार होऊन देखील लोक काही त्या पद्धतीनं शहाणी झालेली नाहीयेत. उलटच सुशिक्षितांच्या अंधश्रद्धा, डिजिटल युगातील अंधश्रद्धा अशा स्वरूपाच्या नवीन नवीन अंधश्रद्धा या कालखंडामध्ये तयार व्हायला लागलेल्या आहेत. आणि मार्केट फोर्सेस त्यांना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम करतायत. म्हणजे आज देखील आपण बघितलं तर सोशल मीडियाचा अत्यंत प्रभावी वापर हे भोंदूबाबा बुवा करतात. सगळ्यात पहिल्यांदा इलेक्ट्रॉनिक चॅनल्स या भोंदूबाबा बुवांनी चालू केले. आपण जर बघितलं सध्या तर न्यूज देणारे चॅनल आपल्याकडे नाहीत किंवा या देशामध्ये जे आता तर म्हणता येणार नाही पण एक 7-8 वर्षापूर्वी NDTV सारखे जे चॅनल होते जे त्यावेळेला सत्तेच्या विरोधामध्ये बातम्या देत होते, त्यांना देखील जाहिराती देणाऱ्यांमध्ये बाबाबुवांच्या कंपन्यांचा मोठा हात होता हे आपल्याला विसरता येणार नाही. त्याच्यामुळं याच्या पाठीशी मोठ्या प्रमाणात मार्केट फोर्सेस काम करतात. आणि चिकित्सा करू नये, लोकांनी चिकित्सा करू नये, जी केवळ धर्माच्या बाबतीत नाही तर आयुष्याच्या कुठल्याही अंगामध्ये त्यांनी चिकित्सा करू नये. म्हणजे मेंढरांसारखं त्यांना हाकणं सोपं जावं, ही मला वाटतं याच्या मागची अगदी साधी सोपी मनोधारणा आहे. आणि कुठल्याही राज्यकर्त्यांना प्रश्न विचारणारी लोक ही कुठल्याही कालखंडामध्ये सामान्यपणे नकोशीच असतात. आणि माणसाच्या बुद्धीचा एक पैलू असा आहे की एकदा ती चिकित्सा करायला लागले की मग ते धर्माची चिकित्सा करतील, ते राजकारणाची चिकित्सा करतील, ते समाजकारणाची चिकित्सा करतील, ते कुठल्याही गोष्टीची चिकित्सा करू शकतात. त्यामुळे शक्यतो लोकांनी चिकित्सा करू नये, स्वतःच्या दैनंदिन जीवनाच्या प्रश्नांमध्ये अडकलेलं राहावं. तुलनेनी आपण जर बघितलं तर गेल्या काही वर्षामध्ये आपल्या देशातली सुबत्ता ही तुलनेनी बऱ्याच प्रमाणात वाढलेली आहे. भले जरी गरीब आणि श्रीमंतांमधली दरी जरी वाढली असली तरी देखील आज आपण ऐकत असलेल्या बऱ्याच जणांच्या मध्ये आपण बघितलं तर शिक्षण मिळण्याची शक्यता वाढलेली आहे. आरोग्यासाठीच्या सुविधा तुलनेनी गेल्या 30-40 वर्षाच्या बऱ्याच उपलब्ध आहेत. आर्थिकदृष्ट्या स्थिरता आहे. खाण्यापिण्याचे प्रश्न हे तुलनेनी कमी झालेले आहेत. असं असून देखील माणसाला समाधान मात्र त्या तुलनेमध्ये वाढलेलं नाहीये. त्यामुळे एवढं सगळं मिळून देखील सातत्याने असमाधानी राहणं आणि त्याच्यातून आणखीन काहीतरी हवं आहे आपल्याला अशी एक परिस्थिती निर्माण करणं, यामधून हा जो आपला आजकालचा सामाजिक आणि राजकीय भवताल आहे त्याला आपणच सगळेजण बळी पडतोय हे बहुतांश वेळेला लोकांच्या लक्षात येत नाहीये. त्यामुळे जसं माध्यमांची जबाबदारी आहे, जसं राजकारण्यांची जबाबदारी आहे, तशी समाज म्हणून नागरिकांची जबाबदारी देखील या कालखंडाची आपण बाजूला करू शकत नाही. म्हणजे ज्या कालखंडामध्ये एका राजकीय पक्षाला आणि त्याला सपोर्ट करणाऱ्या संघटनेला त्यांनी काहीही केलं तरी देखील ते योग्यच म्हणायचं, अशा स्वरूपाची धारणा असणारा सपोर्टर वर्ग जाणीवपूर्वक तयार केला जातो. तर तो सपोर्टर वर्ग, तो त्यांचा पाठीराखा हा भोंदूबाबा बुवांच्या बाबतीमध्ये जर तसा वागत असेल तर त्याच्यामध्ये काही फारसं मोठं आश्चर्य आहे असं म्हणता येणार नाही आपल्याला.
आपण हे देखील समजून घ्यायला पाहिजे की गेल्या 10 वर्षामध्ये भारतामध्ये अशा स्वरूपाचे 3-4 अतिशय मोठे भोंदू बाबा बुवा गजाआड गेले, ज्याच्यामध्ये आसाराम, रामपाल, राम रहीम असे कितीतरी लोक होते. आता हा जो राम रहीम नावाचा पंजाब आणि हरियाणामधनं निर्माण झालेला बाबा आहे, तो जर आपण बघितला तर तो रूढ अर्थाने कुठल्याही बाबाच्या चौकटीत बसणारा नाही. म्हणजे रूढ अर्थाने आपण बघितलं तर अय्याशी करणारी एखादी व्यक्ती ज्या पद्धतीची असेल त्या स्वरूपाची त्याची इमेज देखील, त्याचं वागणं देखील त्याच स्वरूपाचं होतं. आणि तरी देखील इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तो बुलेटवर काय बसतो, तो महिलांबरोबर फोटो काय काढतो, तो स्वतःवरती सिनेमा काय काढतो, आणि तरी देखील लक्षावधी लोक त्याला फॉलोअर म्हणून त्याच्या पाठीमागं राहतात. हे वास्तव देखील आपण समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे एका बाजूला आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जी मार्केटनी विकलेली स्वप्न आहेत, अमर्याद पैसा, अमर्याद सुख, अमर्याद सत्ता, अमर्याद भोग, ही सगळी स्वप्न त्या बाबाच्या स्वरूपामध्ये आपल्या पूर्ण केली जातात. या धारणेतनं निर्माण झालेले त्याचे पाठीराखे आहेत. आणि ते पाठीराखे अशा स्वरूपाचे इतक्या पातळ्यांवरती नैतिक त्यांची अधोगती झालेली आहे की या बाबा बुवांना शिक्षा झाल्यानंतर देखील, म्हणजे आसारामला तर सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा दिलेली आहे, ती शिक्षा देखील लहान मुलांच्या लैंगिक शोषणाच्या बाबतीतली आहे. आणि असंख्य वेळेला त्यांनी बेल मागून देखील तो बेल नाकारला गेला. आता त्यांना आरोग्याच्या पार्श्वभूमीवरती काही वेळेला बेल मिळाला. असं असताना देखील हजारोंच्या आणि लाखोंच्या संख्येमध्ये लोक अजून त्यांचे अनुयायी राहतात. परवा महाराष्ट्रामधली एक सोशल मीडियावरची क्लिप आपण बघितली असेल की ज्याच्यामध्ये लोकांच्या घरोघरी जाऊन हे आसारामचे भक्त त्याच्या दैवत्वाविषयी लोकांना उपदेश करतायत. 14 फेब्रुवारीला मातृपितृ वंदन दिन म्हणून काही शाळांमध्ये देखील हा दिवस साजरा केला गेला. म्हणजे किती त्या सगळ्याला बळी पडून आपल्यातल्या नैतिकतेचं अधोगती माणसांनी करून घ्यावी याचे उदाहरण आहे. राम रहीम नावाचा जो गुरमीत सिंग नावाचा जो बाबा आहे पंजाब आणि हरियाणा मधला, तो जितके दिवस तुरुंगामध्ये होता, आता तर खेदाची गोष्ट अशी आहे की त्याला एका खुनाच्या केसमध्ये न्यायालयाने सोडलं, पण जितके दिवस तो तुरुंगामध्ये होता त्या कालखंडामध्ये सातत्याने त्याला पॅरोलवरती सोडलं जायचं. आणि ते का सोडलं जायचं? कारण की पंजाब आणि हरियाणामध्ये कमीत कमी 7 ते 8 असे मतदारसंघ आहेत की जिथे हा कन्व्हिक्टेड बाबा, ज्याच्यावरती गुन्हा सिद्ध झालाय, खुनाचा गुन्हा सिद्ध झालेला आहे, लैंगिक अत्याचाराचे गुन्हे त्याच्यावरती कितीतरी पुरावे आहेत त्याच्याविषयी, आणि हा बाबा 7 ते 8 मतदारसंघामधल्या मतदानांवरती निर्णायक पद्धतीनं प्रभाव टाकू शकतो. म्हणजे काही लाखांमध्ये अशी लोक आहेत की जे बलात्कारी माणसाला समोर धरून तो सांगतो त्या व्यक्तीला मतदान करतात. हे आजच्या आपल्या राजकीय सामाजिक परिस्थितीतलं वास्तव आहे आणि हे आव्हान आहे. हे काही एका दिवसात निर्माण झालेलं नाहीये. खरात हा मला वाटतं की याचं सगळ्याचं एक केवळ बाह्य रूप, एक मला आपण म्हणूया की हिमनगाचं टोक म्हणता येईल अशा स्वरूपाची ही बाब आहे. आणि ज्या पद्धतीनं ते खरात प्रकरण बाहेर आलेलं आहे त्याच्या मागचे देखील राजकीय संदर्भ आपण अजिबात विसरू शकत नाही. राजकीय महाराष्ट्रात जी सत्तेसाठीची जी साठेमारी चाललेली आहे सध्या, त्या याच्यामधून ते बाहेर आलं असण्याच्या विषयी मोठ्या प्रमाणात चर्चा होतात. आणि जे पक्ष मुळामध्ये अशा भोंदू बाबा बुवांची संस्कृती समाजामध्ये रुजावी याच्यासाठी सातत्याने वर्षानुवर्ष प्रयत्न करतात, तेच आता त्याच्या विरोधातले आपण जणू तारणहार आहोत अशी स्वतःची प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न करतात. हे सगळं मला वाटतं आपण मुळातून समजून घ्यायला पाहिजे. नाहीतर त्याच्या मागचं जर व्यापक राजकारण आपण समजून नाही घेतलं तर सहजी त्याला बळी पडणं हे होईल असं मला वाटतं. आता या कालखंडामध्ये हे कशामुळे घडतंय याची आपण कारण मीमांसा करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या पलीकडे जाऊन याला जर आपल्याला खरंच सामोरं जायचं असेल आणि याच्यातनं आपल्याला समाजाला या दुष्टचक्रातनं बाहेर काढायचं असेल तर काय करायला पाहिजे याच्याविषयी खरं सांगायचं तर डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना करताना जी 4 सूत्र सांगितली, ती 4ही सूत्र आज देखील तितकीच या सगळ्या कालखंडातनं बाहेर पडण्यासाठी आपल्याला दिशा दिग्दर्शक आहेत. त्यामुळे त्याच्याविषयी मी थोडं सांगणार आहे आणि मग थांबणार आहे आणि त्यानंतर आपल्याला काही प्रश्न असतील तर ते आपण घेऊया. त्यातलं पहिलं सूत्र हे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार, प्रसार आणि अंगीकार हे आहे. आणि आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की आपण विज्ञानाची सगळी आयुध आज वापरायला लागलेलो आहे, पण विज्ञानाचा जो चिकित्सक दृष्टिकोन आहे तो मात्र आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये अजिबात नाही. आपल्या जीवन शैलीमध्ये देखील तो अनेक वेळेला
बाजूला ठेवला जातो. त्यामुळे आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असतं आणि ते कारण आपली बुद्धीच्या माध्यमातून आपण समजून घेऊ शकतो. जेवढा पुरावा तेवढा विश्वास. हे इतकं साधं सोपं त्याचं गणित आहे. परंतु हव्यासापोटी, ताणापोटी, भीतीपोटी बहुतांश वेळेला माणसाचं मन ही साधी गोष्ट करायला विसरतं आणि आपण हे ध्यानात घ्यायला पाहिजे की मानवी मनाची जैविक रचना अशी आहे की पुरेसा ताण आला, पुरेशी भीती वाटायला लागली, पुरेसा हव्यास निर्माण झाला तर त्यामधून माणूस हा अशा पद्धतीच्या विचाराला बळी पडतो. आणि म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या विषयीचा जो संस्कार आहे तो सातत्याने आपल्याला स्वतःच्या मनावरती, जसा व्यायाम रोज करायला लागतो तसा हा संस्कार देखील आपल्याला सातत्याने सजग राहून स्वतःच्या मनावरती करायला लागतो. तो शिक्षण व्यवस्थेचा अत्यंत महत्वाचा नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनी सांगितलेला गाभा घटक आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये त्याच्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी आज आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये केल्या जात नाहीत. म्हणजे चिकित्सेच्या विषयी चर्चा करणारे, संवाद करणाऱ्या कार्यकर्त्यांना शाळा कॉलेजेसचे दरवाजे बंद व्हायला लागलेले आहेत, असं आपल्या आजूबाजूचं सामाजिक राजकीय वास्तव आहे. त्याच्यामुळे एका बाजूला ते जरी बंद झाले असले तरी दुसऱ्या बाजूला आज गुगल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ऑनलाईन सोशल मीडिया याच्या माध्यमातून लोकशिक्षणाची एक प्रचंड मोठी संधी देखील आपल्याला उपलब्ध झालेली आहे. पूर्वी अशी परिस्थिती होती की ज्ञान हे काही जातींपुरतं, काही वर्गांपुरतं मर्यादित ठेवण्याची शक्यता तरी होती, जी आजच्या बदललेल्या कालखंडामध्ये शक्य नाही. त्यामुळे आम्हाला ज्ञानाचा ऍक्सेस नाही, आम्ही ज्ञानापर्यंत पोहोचू शकत नाही म्हणून आम्ही अंधश्रद्ध राहिलो असं म्हणण्याची आज खरं तर कुणाला सोय नाही. कारण की तुमच्याकडे गुगल आहे, तुमच्याकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे आणि ते सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत ते पोहोचलेलं आहे. तो व्हॉट्सअपवरती आहे. तुम्ही साधा प्रश्न आर्टिफिशियल इंटेलिजन्सला किंवा गुगलला विचारू शकता की याविषयीची विरोधी मतं काय आहेत, मला हे असा दावा मला ही व्यक्ती करताना दिसतीये, तर हे खरं आहे का, याच्याविषयी विरोधी मतं काय आहेत. एवढा साधा संस्कार, म्हणजे कुठलीही गोष्ट ज्या वेळेला आपण स्वीकारतो ती केवळ एका धारणेच्या पातळीवरती स्वीकारावी आणि ती कधीही बदलण्याची आपण स्वतःची तयारी ठेवणं आवश्यक आहे, जर त्याच्याविषयीचा पुरावा आपल्याला मिळाला तर. पण ती चिकित्सक मनोवृत्ती ही आपल्याकडे शिक्षणामध्ये ठेवली जात नाही, शिकवली जात नाही. आपल्या दैनंदिन जीवनाचा आपण तो भाग करत नाही. अनेक वेळेला विज्ञान हे केवळ प्रयोगशाळा पुरतं मर्यादित आहे अशी आपल्याकडे धारणा असते. परंतु वैज्ञानिक दृष्टिकोन हा आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन असायला पाहिजे. तो समाजकारणापासून, राजकारणापासून, अर्थकारणापासून ते कला क्षेत्रापर्यंत सगळ्या क्षेत्रांमध्ये आपण या चिकित्सक मनोभावाचा वापर केला पाहिजे. हे त्यातलं पहिलं सूत्र आहे. दुसरं सूत्र आहे जे सध्याच्या कालखंडात आणखीन अवघड झालेलं आहे, ते धर्माची विधायक आणि कृतिशील चिकित्सा करणं. आणि याची एक खूप मोठी परंपरा महाराष्ट्रामध्ये राहिलेली आहे. महाराष्ट्रातले बहुतांश सगळे प्रमुख संत आणि समाज सुधारक हे धर्म चिकित्सेला पाठबळ देणारे आणि धर्म सुधाराच्या बाजूने असलेले आहेत. भारतात आणि महाराष्ट्रात फार कमी असे समाज सुधारक झालेले आहेत की ज्यांनी पूर्णपणे धर्म नाकारला समाज बदलासाठी. आणि त्याचं कारण आहे की त्यांना इथल्या समाज मनाची जी धारणा आहे त्याच्या विषयी ते जागरूक होते. त्याच्यामुळं तुकाराम, ज्ञानेश्वरांपासून ते फुले शाहू आंबेडकर, गाडगे महाराज, प्रबोधनकार ठाकरेंपर्यंत सर्व लोकांनी धर्मामधलं जे चुकीचं आहे त्याची चिकित्सा करून ते आपण बाजूला करू. आणि जो मानवतावादी धर्म आहे, जो एकमेकांना मदत करणारा धर्माचा भाग आहे, त्या धर्माला आपण बढावा देऊ, अशा स्वरूपाच्याच भूमिका त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये घेतलेल्या आहेत. त्यामुळं अशी भूमिका जर आपण घेत असू तर ती इथल्या पूर्वसुरींचाच विचार पुढे नेणं आहे. त्याच्यामध्ये काही जगावेगळं आपण सांगतोय अशातला भाग नाही. परंतु ती आज वेगवेगळ्या पद्धतीनं सत्ताधारी पक्ष अप्रोप्रिएट करतायत, त्याला आपण विरोध करायला पाहिजे. आणि ती खरं तर आपली परंपरा आहे, हे उच्च रवानी आपण सगळ्यांनी सांगण्याची गरज आहे. म्हणजे फटाके मुक्त दिवाळीसारखं अभियान असो, अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केलेलं, किंवा पर्यावरण पूरक गणेश विसर्जन असो, हे सगळे विधायक धर्मचिकित्सेचे, विधायक कृतिशील धर्मचिकित्सेचे वस्तुपाठ म्हणावे असे उपक्रम आहेत. आणि ते तशा स्वरूपाचे उपक्रम येत्या कालखंडामध्ये जिथे आपापल्या पातळीवर अशी धर्मचिकित्सा करता येईल लोकांना, ते आपण समाजापुढे मांडणं आवश्यक आहे. आणि त्या स्वरूपाची धर्मचिकित्सा समाजामध्ये केली जाईल असं वातावरण तयार करण्यासाठी देखील आपण कटिबद्ध राहणं आवश्यक आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करण्याचा. आणि जादूटोणा विरोधी कायद्याची जी पूर्ण लढाई आहे ती त्या तत्वाला धरून झालेली होती. आज महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी कायदा आहे. 2-2.5 हजार पेक्षा जास्त भोंदू बाबा बुवांवरती त्याच्या अंतर्गत कारवाई झालेली आहे.
परंतु त्याचे नियम करण्यासारख्या गोष्टी अजूनही देखील 10-12 वर्षानंतर पेंडिंग आहेत. ज्या जर केल्या तर मोठ्या प्रमाणात त्याचा प्रभाव वाढू शकतो. पोलीस ठाण्यांमध्ये अंधश्रद्धा विरोधी कक्ष स्थापन करण्याचं शासनाने काढलेलं सर्क्युलर आहे, ते जरी इम्प्लिमेंट केलं तरी मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव पडू शकतो. कोविड च्या कालखंडामध्ये कोविशिल्ड नावाच्या एका औषध पतंजलींनी, रामदेव बाबांनी मार्केट केलेलं होतं. त्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने काही निर्देश दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की राष्ट्रीय पातळीवर अशी एक यंत्रणा तयार केली जावी की आरोग्यविषयक असे फसवे दावे करणाऱ्या ह्याला त्याच्यामुळं पायबंद घालता येईल आणि कोणी माणूस तिथे तक्रार करू शकेल. परंतु अशी कुठलीही यंत्रणा प्रत्यक्षात आलेली आपल्याला दिसत नाहीये. जादूटोणा विरोधी कायद्याचा आधार घेऊन ऑनलाईन आणि डिजिटल जी बुवाबाजी चालते त्याच्या विरोधामध्ये औरंगाबादच्या खंडपीठांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निकाल दिलेला आहे. त्याच्या अंतर्गत राज्यात वेगवेगळ्या विभागात ट्रिब्युनल्स तयार करावीत आणि तिथे ऑनलाईन ज्या जाहिराती केल्या जातात बोंदुगिरीच्या, ज्या आपल्याला प्रचंड प्रमाणात दिसतात, त्याच्याविषयी तक्रार करण्याची सुविधा असावी, त्याच्यावरती कारवाई केली जावी. अशा अनेक गोष्टी आता उपलब्ध परिस्थितीमध्ये देखील करता येण्यासारख्या आहेत. तर त्या करण्याबाबतीत देखील कटिबद्ध होणं हे मला वाटतं येत्या कालखंडामध्ये आपल्याला सहज करता येण्यासारखी बाब आहे. राजकीय पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांचं या निमित्ताने प्रबोधन करणं, जे आज कम्युनिस्ट पक्ष करतोय, जे मला वाटतं बाकी राजकीय पक्षांनी देखील याच्यापासून शिकून आपल्या कार्यकर्त्यांचं या निमित्ताने प्रबोधन करणं, त्यांच्यामध्ये याविषयी घुसळण निर्माण होईल, विचार करायला सुरुवात होईल, हे बघणं देखील अतिशय आवश्यक आहे. महिलांच्या शोषणाचा एक खूप मोठा संदर्भ या सगळ्या प्रकरणाला आहे आणि बहुतांश वेळेला महिला आपल्या समाजामध्ये पितृसत्ताक पद्धतीमध्ये आधीच दबलेल्या असतात आणि त्या परिस्थितीमध्ये कुठलाही मार्ग न मिळाल्याने त्याच्यातून त्या अशा स्वरूपाच्या शोषणाला आणखीन बळी पडतात. तर त्या ज्यांचं शोषण झालेलं आहे त्यांनाच ब्लेमिंग करणं किंवा त्यांच्याच म्हणजे ज्या मार्केट आणि भोगवादी चंगळवादी संस्कृतीविषयी आपण बोलत होतो, त्या भोगवादी संस्कृतीमधूनच या सगळ्या महिलांचे व्हिडिओ हे एकमेकांना शेअर करणं आणि त्याच्याविषयी कमेंट करणं, अशी घृणास्पद मानसिकता निर्माण होते, जी त्या खराच्या मानसिकतेपेक्षा फारशी वेगळी नाही. त्याच्यामुळं महिलांचं शोषण याच्यामध्ये जे मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, त्यांना आधार देणारी यंत्रणा उपलब्ध करणं, त्या महिला अशा अंधश्रद्धांना बळी पडणार नाही त्याच्यासाठीची यंत्रणा उभं करणं, अशा अनेक पातळ्यांवरती प्रयत्न या निमित्ताने करता येऊ शकतील. आपण सुरुवात आपल्या आत्ताचा राजकीय जो आणि सामाजिक भवताल आहे त्याच्यामधून या अंधश्रद्धा कशा बळावतायत आणि त्या कमी करण्यासाठी आपल्या पातळीवरती आपण काय करू शकतो याची उत्तरं शोधण्याचा या निमित्ताने प्रयत्न केला.